कोणी कितीही तुम्हाला मोटिवेट केलं की बिझनेस करायला पाहिजे, बिझनेस करायला पाहिजे. आपण एखादा मोटिवेशनल सेमिनार ऐकला की असं वाटतं आता लगेचच स्टार्टच करूया बिझनेस. परंतु ते एवढं पण सोपं नाही आहे. परंतु एक छोटीशी टेस्ट आहे. त्या टेस्टवरनं तुम्हाला कदाचित हे कळू शकतं की खरंच मी एखादा बिझनेस चालू करू शकतो का? बिझनेस चालू करण्यासाठी लागणारे जे गुण आहेत ते माझ्यामध्ये आहेत का? हे या टेस्टवरनं कळेल आणि तेच तुमचं प्रॅक्टिकल नंबर 3 आहे. Your practical number three is about to know whether you would be in the position to start your own business venture or not. See, this is not 100% sure shot test that whatever results you get, based on those results, you may be successful as an entrepreneur or you may be unsuccessful as an entrepreneur. This test cannot claim, but at least you will come to know what are the different traits of a successful businessman. And when you introspect, when you inquire within yourself, and if you feel that yes, you have all the traits that an entrepreneur needs, definitely you should give it a try. For that purpose, this particular practical number 3 has been prescribed in your course Entrepreneurship Development for semester 6th. तो हमें ये तय करना है कि मैं बिजनेसमैन बन सकता हूँ कि नहीं. कुछ ट्रेड्स है, कुछ फीचर्स है एंटरप्रेन्योर्स के, वो आपको खुद को उसके जवाब देने हैं और जवाब सही देने हैं. किसी का देखकर, किसी का सुनकर, या मैं जो बोलता हूँ काफी मोटिवेशनल स्टोरी बता के बड़ा चढ़ा के वो सुनकर आपको उसके आंसर नहीं देने हैं. खुद के गिरेबान में झांक के मैं किस प्रकार की व्यक्ति हूँ ये सोच के आपने इसका आंसर देना है और उसी प्रकार ये प्रैक्टिकल कंप्लीट करना है. देखो ये काफी इंपॉर्टेंट प्रैक्टिकल है. तुम्हारी लाइफ इससे चेंज भी हो सकती है, बहुत बढ़िया भी हो सकती है और शायद बुरी भी हो सकती है. लेकिन ये टेस्ट काफी टेस्टेड है विथ ऑल द ट्रेट्स दैट एन एंटरप्रेन्योर शुड हैव. देखो, here is a self assessment test to help you discover your entrepreneurial traits. हम बिजनेसमैन बन सकते हैं कि नहीं, वो फीचर्स हमारे अंदर है कि नहीं, ये इसके बारे में टेस्ट आपको देनी है और आपको खुद को देनी है. काफ़ी ऑनेस्ट आंसर्स दे के करनी है. तो इंस्ट्रक्शंस पहले समझ लेते हैं. रीड ईच स्टेटमेंट केअरफुली अँड रेट युअर सेल्फ ऑन द स्केल ऑफ 1 to 5. तुम्ही प्रत्येक स्टेटमेंट जे दिलेलं आहे पुढे फीचर्सचं, ट्रेट्सचं, ते व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे, त्याच्यावर विचार करायचा आहे, स्वतःचं परीक्षण करायचं आहे आणि मगच मगच रेट करायचं आहे 1 to 5च्या दरम्यान, की मी खरोखरच हा ट्रेट माझ्यामध्ये आहे, हे फीचर किंवा हा गुण माझ्यामध्ये आहे की नहीं. आपने काफ़ी केयरफुली ऑब्जर्व करना है, रीड करना है ये स्टेटमेंट्स और खुद को पूछना है कि क्या मुझ में ये गुण है एंटरप्रेन्योर का. अगर है तो 5 देना है और अगर नहीं है तो 4, 3, 2, 1 आप उसमें से कुछ भी दे सकते हो. अगर आपने 1 दिया तो स्ट्रांगली डिसएग्री, म्हणजे मी बिल्कुल सहमत नहीं है, मैं बिल्कुल सहमत नहीं हूँ कि मेरे में ये फीचर बिल्कुल भी नहीं है या है. समवॉट डिसएग्री, मैं थोड़ा सा असहमत हूँ, 2 नंबर देना है. न्यूट्रल कि मुझे पता नहीं ये मुझ में है या नहीं है लेकिन आई एम नॉट श्योर, तो उसको 3 देना है. 4 समवॉट अग्री. अग्री मतलब येस, मुझ में ये फीचर है, मुझ में ये गुण है, माझ्यामध्ये हा गुण आहे, मला थोडंफार वाटतं की हा गुण माझ्यामध्ये आहे, तेव्हा तुम्ही 4 रेटिंग द्यायची आहे स्वतःला. Fifth, strongly agree. Strongly agree means yes, you are very much sure about the trait or the feature that you have. आप जब स्ट्रांगली अग्री करते हो कि हाँ ये जो गुण है एंटरप्रेन्योर का ये मुझ में है, तो पक्का 5 मार्क्स दे देना है खुद को. जर तुम्हाला खरंच वाटलं की येस माझ्यामध्ये हा नक्कीच गुण आहे, तर 5 मार्क द्यायचे. स्वतःला विचारायचे, कोणाच्याही बोलण्यामध्ये भूल थापांना बळी पडायचं नाहीये. दिस इज अ व्हेरी नाईस टेस्ट and you must thank MSBT and DT or AICTE to give you such practicals. Answer the questions honestly based on your thoughts, feelings and behavior. Thoughts म्हणजे तो प्रश्न वाचल्यानंतर किंवा स्टेटमेंट वाचल्यानंतर काय विचार आला तुमच्या मनात, पहिला अगदी नॅचरल इन्स्टिंक्टिव्हली तो द्यायचा आहे. आपण कधी कधी काय करतो, बेस्ट ऑप्शन सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. असं करायचं नाहीये. इन्स्टिंक्टिव्हली तुम्हाला जे वाटतं ते, जसं मला जर कोणी विचारलं तुम्हाला मॅथ्समध्ये इंटरेस्ट आहे का, मी इन्स्टिंक्टिव्हली नाहीच म्हणेन, कारण मला माहिती मला येतच नाही, मला माहिती आहे मला येत नाही. सो दिस इज इन्स्टिंक्टिव्हली व्हॉट एव्हर थॉट्स दॅट स्ट्राइक्स युअर माइंड अँड व्हॉट एव्हर स्टेटमेंट यू रीड अबाउट द entrepreneurial traits in this test, you must depend over your instinct, natural instinct, that what you feel about it.
व्हॉट इज युअर थॉट अँड व्हॉट इज युअर बिहेवियर. बिहेवियर म्हणजे काय, आतापर्यंत तुम्ही या आयुष्यामध्ये तुम्ही पुष्कळ वेळा अशा काही गोष्टी आढळल्या असतील तुम्हाला, की त्यावेळेस तुम्हाला कळलेलं असेल की तुमच्या अंगी गुण कोणते आहे. जसं कोणती भाजी तुम्हाला आवडते, कोणता पदार्थ तुम्हाला आवडतो, कोणत्या प्रकारची व्यक्ती तुम्हाला आवडतात, कोणत्या प्रकारचे सिनेमे तुम्हाला बघायला आवडतात, कोणत्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला वाचायला आवडतात. हे सगळं तुम्हाला आतापर्यंतच्या तुमच्या बिहेवियरनं किंवा वागण्यावरनं कळलेलं असेल. सो आप जिस प्रकार बिहेव कर रहे हो, आज तक आपको पता चल गया होगा बहुत सारी चीज़ें अपनी लाइक्स और डिसलाइक के बारे में. उस हिसाब से आपको आंसर करना है, ये याद रखो. एड योर स्कोर्स टू गेट टोटल स्कोर. तो पूरे 10 के 10 स्टेटमेंट्स पढ़ने के बाद आपने वो जो भी पॉइंट्स आपके खुद को दिए हैं वो ऐड करना है आउट ऑफ 50. समझते सर्वांना? ओके. सो दीज आर द सेल्फ असेसमेंट टेस्ट एंड आपको सबको करनी है, एज एन असाइनमेंट करनी है, एज अ प्रैक्टिकल करनी है और प्रैक्टिकली ऑनेस्ट आंसर्स देने. नंबर 1, आई एन्जॉय टेकिंग कॅल्क्युलेटेड रिस्क टू अचीव माय गोल्स. मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकतो. आता कॅल्क्युलेटेड रिस्क काय असते माहिती आहे का, की एखाद्या वेळेस तुमचा निर्णय फसला तरी पण त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येण्यासाठी तुमच्याकडे सपोर्ट सिस्टम काहीतरी असेल किंवा पूर्ण 100% तुम्ही झिरोवर मध्ये जाणार नाही. दैट इज कॉल्ड कैलकुलेटेड रिस्क. कि तुमच्या लाइफ में, आपकी लाइफ में आप कैलकुलेटेड रिस्क लेना एंजॉय करते हो. आपका जो भी गोल और टारगेट आपने सेट किया है उसके लिए वो आपको बताना है. हाँ तो 5 मार्क्स देने हैं, अगर नहीं तो 1 मार्क देना है, और आप बिल्कुल भी श्योर नहीं है तो 3 मार्क देना है. आप थोड़े से श्योर हो कि हाँ मुझ में कैलकुलेटेड रिस्क लेने की ये है, मेरा गुण है, तो 4. और आप डिसएग्री, थोड़ा सा डिसएग्री करते हो कि नहीं पता नहीं लेकिन आई डोंट अग्री, तो 2 मार्क्स देने. पुढचं आहे, आई एम कम्फर्टेबल विथ अनसर्टेनिटी एंड एम्बिग्युटी. मुझे अच्छा लगता है कि आगे क्या होगा मुझे पता नाही. मला चांगलं वाटतंय की पुढे काय होणार मला माहिती नाही, तरी पण मी ते काम करणार. पुढे काय होणार ह्याचं चित्र क्लिअरच नसतं, अगदी वेग असतं, ॲम्बिग्युअस असतं. तरी पण तुम्ही एखादं काम करता का, हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे. आगे क्या होगा ये आपको पता नहीं है, फिर भी आप कोई काम और कोशिश करते हो क्या, इसका जवाब आपको देना है दूसरे सवाल में. तीसरा है, आई एम क्रिएटिव प्रॉब्लम सॉल्वर एंड एंजॉय फाइंडिंग इनोवेटिव सोल्यूशन. मैं खुद ऐसा हूं कि कोई भी समस्या हो लाइफ में, मैं उसको काफ़ी नया सा सोल्यूशन देता हूं, और मैं जितने भी इनोवेटिव समस्या के समाधान है, इनोवेटिव समाधान की खोज करता हूं, वैसे ही अप्लाय करता हूं किसी भी समस्या को. माझ्या लाईफमध्ये कोणत्याही समस्या येऊ, ती समस्या सॉल्व्ह करण्यासाठी मी नेहमी काहीतरी नवीन क्रिएटिव्ह असं सोल्युशन्स तयार करतो. करतो का, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. येस तर 5, नो तर 1, माहिती नाही तर 3, आणि थोडं बहुत डिसअग्री अग्री असेल तर, आणि थोडं बहुत अग्री डिसअग्री असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याचे 2 किंवा 4, 2 किंवा 1 किंवा 4 असं तुम्हाला उत्तर द्यायची आहे. So if you are sure that you are really a creative problem solver and you are really prone or inclined towards innovative solutions to whatever problems that you face in your life, then you have to rank yourself or give points to yourself as 1, 2, 3, 4, 5. Fifth one, fourth one, I am self-motivated and disciplined with a strong work ethic. मी स्वतः, मला कोणाकडनंही प्रेरणा घेण्याची गरज नाही. मी सेल्फ मोटिवेटेड आहे. मी स्वतःच प्रेरणा घेतो. मला कोणी प्रेरणा दिली काय नाही दिली काय काही फरक पडत नाही. मी जे काम करतो ते सेल्फ मोटिवेशनने करतो. मी खूप डिसिप्लिनने काम करतो. अगदी वेळेवर कन्सिस्टंटली काम करतो. आणि मला एखादं काम कम्प्लीट करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. माझ्याकडे तसे स्ट्रॉंग वर्क एथिक आहेत की काम संपल्याशिवाय मी स्वस्थ बसत नाही. हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे की मी सेल्फ मोटिवेटेड आहे का, मी डिसिप्लिन्ड आहे का, माझ्याकडे स्ट्रॉंग वर्क एथिक आहे का. जस्ट आहे तर 5, नाही तर 1, तुम्हाला कदाचित काहीच माहिती नाही स्वतःबद्दल तर 3, थोडंसं तुम्हाला वाटतं की हो माझ्याकडे सेल्फ मोटिवेशन थोडंसं आहे, सेल्फ डिसिप्लिन पण आहे आणि वर्क एथिक पण आहे, थोडंसं आहे तर 4, आणि तुम्ही थोडंसं डिसअग्री करत आहात तर 2. अगर आपको लगता है कि आप सेल्फ मोटिवेटेड हो, काफ़ी डिसिप्लिन हो, काफ़ी वर्क होलिक हो या वर्क एथिक्स आप में है, तो 5 मार्क्स दे देने हैं. अगर आपको लगता है कि नहीं मुझ में बिल्कुल ये चीज़ नहीं है, तो 1 मार्क दे देना है. अगर आपको पता ही नहीं है कि आप सेल्फ मोटिवेटेड हो कि नहीं, डिसिप्लिन हो कि नहीं, या आपके पास वर्क एथिक है कि नहीं, तो 3 मार्क्स दे देने हैं. अगर आपको लगता है कि हाँ थोड़े बहुत है, तो 4 मार्क्स देना है. अगर आपको बोलता है कि शायद थोड़ा सा मैं डिसअग्री करता हूँ, तो 2 मार्क्स दे देने हैं.
आय एम एबल टू अडॅप्ट क्विकली टू चेंजिंग सर्कमस्टान्सेस अँड प्रायोरिटीज. मी ज्या काही गोष्टी बदलत असतात माझ्यासमोर, जे काही बदल होत असतात, ज्या बदलणाऱ्या ज्या परिस्थिती आहेत त्यानुसार मी अगदी क्विकली स्वतःमध्ये बदल करतो, माझ्या कामामध्ये बदल करतो. हे तुम्ही स्वतःला विचारायचे, तुम्ही क्विकली बदल करतात का परिस्थितीनुसार आणि प्रायोरिटीनुसार? जर उत्तर हो असेल तर 5, नहीं असेल तर 1, बाकीचे तुम्हाला माहिती आहे. आपने खुद को ये सवाल पूछना है कि जैसे जैसे चेंजेस होते जाते हैं लाइफ में, टेक्नोलॉजी में, मैं खुद में चेंज करता हूँ क्या? मैं वो सब चेंजेस क्विकली अडॉप्ट करता हूँ क्या? और मैं प्रायोरिटी के अनुसार काम करता हूँ क्या? ये खुद को पूछना है. अगर हाँ तो 5 मार्क्स, ना तो 1, पता ही नहीं है तो 3, और थोड़ा बहुत इधर उधर तो 2-4. ये आपको मैंने पहले से ही एक्सप्लेन करके रखा है. आय एम अ स्ट्रॉंग कम्युनिकेटर अँड एन्जॉय नेटवर्किंग विथ अदर. मी खूप चांगला वक्ता आहे. मी लोकांपर्यंत माझे चांगले विचार पोहोचवू शकतो आणि त्यांचे विचार घेऊ शकतो. माझा लोकांसोबत चांगलं कनेक्शन आहे का? हे सगळं तुम्ही विचारायचं आहे स्वतःला. अगर हो तर 5, नाही तर 1, माहिती नाही तर 3, आणि थोडंसं इकडे तिकडे असेल तर 2 आणि 4. आप खुद एक अच्छे कम्युनिकेटर हो क्या? आपको लोगों से बात करना अच्छा लगता है क्या? आप वो एंजॉय करते हो क्या? ये सवाल पूछना है. अगर हाँ तो 5, नहीं तो 1, पता नहीं तो 3, और थोड़ा सा इधर उधर है तो 2 या 4. अगला है, आई एम विलिंग टू लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स अँड यूज देम एज ऑपॉर्च्युनिटीज फॉर ग्रोथ. मी माझ्या चुकांमधनं काय मला शिकता येईल हे मी शिकतो का? आणि त्या गोष्टीचा वापर नवीन संधी शोधण्यासाठी आणि स्वतःमध्ये ग्रोथ करण्यासाठी मी त्याचा वापर करतो का? तुम्ही स्वतःला विचारायचं आहे की आतापर्यंत तुम्ही काय करत आलाय? जर हो तुम्ही असं करत असाल तर 5 मार्क्स, नाही तर 1 मार्क, माहितीच नाही तर 3 मार्क्स, आणि थोडंसं इकडे तिकडे असेल तर 2 आणि 4. आपने खुद को ये पूछना है कि आप आपकी गलतियों से चीज़ें सीखते हो कि नहीं, और गलतियां होने के कारण जो आपने सीख मिली है आपको, उसके उसका इस्तेमाल करके कोई नई चीज़ें आप ढूंढते हो, नई चांसेस आप लेते हो ग्रो करने के. आप लेते हो क्या? अगर आप हाँ लेते हो, गलतियों से सीखते हो, तो 5 मार्क्स दे देना है. अगर नहीं तो 1 मार्क दे देना है. पता नहीं है तो 3 मार्क्स. बिल्कुल थोड़ा थोड़ा आप मिस्टेक्स से सीखते हो, उनका इस्तेमाल करते हो नई अपॉर्चुनिटी के लिए, तो 4 मार्क्स. और आप डिसएग्री कर रहे हो थोड़ा बहुत तो 2 मार्क्स. आई एम पैशनेट अबाउट माई आइडियाज एंड एंजॉय शेयरिंग देम विथ अदर्स. कि मैं नई नई आइडियाज को ढूंढना, पता करना, उनके बारे में सोचना, ये मेरी पैशन है. मला नवीन नवीन कल्पना सुचणं, शेअर करणं खूप आवडतं. ती माझी पॅशन आहे, तो माझा छंद आहे का? आहे तर 5 मार्क्स द्यायचे, नहीं तर 1 मार्क. अगर आपको लगता है कि आपको नई नई आइडियाज से प्यार है, आप वो एंजॉय करते हो शेयरिंग करना, तो डेफिनेटली आप खुद को 5 मार्क्स दे दीजिए. अगर नहीं तो 1 मार्क दे दीजिए. आपको पता नहीं है इसके बारे में कि मैं पैशनेट हूँ कि नहीं मेरी आइडियाज के बारे में, तो आपको 3 मार्क्स देना है. अगर आप थोड़ा सा अग्री करते हो तो 4 मार्क्स देना है. थोड़ा सा डिसअग्री करते हो तो 2 मार्क्स देना है. आय एम एबल टू बॅलन्स माय क्रिएटिव्ह अँड अनालिटिकल थिंकिंग. मी माझ्या ज्या काही नवीन विचार आहेत, नवीन थिंकिंग आहे माझी ती, आणि माझं जे अनालिटिकल स्किल आहे, जे विश्लेषणात्मक स्किल आहे किंवा थिंकिंग आहे, ती बॅलन्स मला करता येतं का? त्याचा समतोल मला साधता येतो का? हो तर 5 मार्क्स, नाही तर 1 मार्क्स, माहितीच नाही तर 3 मार्क्स, थोडंसं माहिती आहे तर 4 मार्क्स, थोडंसं माहिती नाही आहे तर 2 मार्क्स. अगर आप बैलेंस कर सकते हो आपकी इनोवेटिव और क्रिएटिव थिंकिंग और एनालिटिकल थिंकिंग, तो आपने देना है 5 मार्क्स, नहीं तो 1 मार्क, पता नहीं है तो 3 मार्क्स, थोड़ा सा पता है तो 4 मार्क्स, थोड़ा सा आपको पता भी नहीं है तो 2 मार्क्स. आई एम कॉन्फिडेंट इन माई अबिलिटी टू मेक टफ डिसिजन्स अँड टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर देम. मी मला खूप आत्मविश्वास आहे की मी काहीतरी टफ डिसिजन लाईफमध्ये घेऊ शकतो. मी जे काही होणार त्याची जबाबदारी घेऊ शकतो. तुम्ही जर टफ डिसिजन घेऊ शकत असाल लाईफमध्ये, किंवा जे काही होईल त्याची जबाबदारी घेत असाल, तर 5 मार्क्स द्यायचे. नाही तर 1 मार्क्स द्यायचा आहे. तुम्हाला माहिती नाही आहे की मी टफ डिसिजन घेऊ शकतो का नाही, किंवा मी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो का नाही, जबाबदारी घेऊ शकतो का नाही, तर 3 मार्क्स द्यायचे आहेत. थोडीशी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो आणि थोडेसे टफ डिसिजन घेऊ शकतो तर 4 मार्क्स द्यायचे आहेत. थोडंसं मी असहमत आहे याच्याविषयी तर 2 मार्क्स द्यायचे आहेत.
आप अगर कॉन्फिडेंट हो कि आप टफ डिसीजंस ले सकते हो, रिस्पॉन्सिबिलिटीज ले सकते हो, तो खुद को 5 मार्क देना है। नहीं ले सकते हो टफ डिसीजन, नहीं ले सकते हो रिस्पॉन्सिबिलिटी, तो 1 मार्क देना है। और आपको ये पता नहीं है टफ डिसीजंस की एबिलिटी आप में है कि नहीं और रिस्पॉन्सिबिलिटी लेने की एबिलिटी आपके पास है कि नहीं, तो 3 मार्क्स दे सकते हो। थोड़ी सी आप में वो एबिलिटी है तो 4 मार्क्स। आप थोड़ा सा डिसएग्री कर रहे हो इस स्टेटमेंट के साथ तो 2 मार्क्स। In this way, you have to rate yourself from the point 1 to 5. 1 to 5, I have already explained the meaning of, and you have to give honest response. And based on your response, when you calculate the total sum, you have to calculate the total sum. And after calculating the total sum, whatever your score is there out of 50, you have to declare. Now, what will you get? अगर आपका स्कोर 40 to 50 है, you have a strong entrepreneurial mindset and are likely to be successful in starting or running your own business. You are comfortable with risk taking, adaptable, and able to balance your creative and analytical thinking. तुम्ही एक चांगलं ऑन्टरप्रिनर होऊ शकता कारण तुमच्यामध्ये रिस्क टेकिंगची अबिलिटी आहे. तुम्ही सिच्युएशननुसार स्वतःमध्ये बदल करू शकता. तुम्ही बॅलन्स करू शकता तुमची क्रिएटिव्ह आणि अनालिटिकल थिंकिंग. नक्कीच तुम्हाला यश मिळू शकतं एक बिझनेसमॅन किंवा ऑन्टरप्रिनर म्हणून कारण तुमचा माइंडसेट तसा आहे. तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही. आपका स्कोर अगर 40 टू 50 के बीच में है तो आप डेफिनेटली एक अच्छा एंटरप्रेन्योर बन सकते हो. आपका माइंडसेट उस प्रकार का है. आप में कोई चीज़ सक्सेसफुली स्टार्ट करने की एबिलिटी है. आप रिस्क ले सकते हो. आप सिचुएशन के अनुसार खुद में बदलाव ला सकते हो. आप बैलेंस कर सकते हो आपकी क्रिएटिव और एनालिटिकल थिंकिंग. तो पक्का आप एक अच्छा बिजनेस वेंचर स्टार्ट कर सकते हो. वैसा माइंडसेट आपका है, वैसे ट्रेट्स या गुण आपके पास है. जर तुमचं स्कोरिंग 30 ते 39च्या दरम्यान असेल, यू हॅव सम ऑन्टरप्रिनॉर ट्रेड्स. तुमच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. पूर्ण नाही आहेत, परंतु काहीतरी आहे. बट मे नीड टू वर्क ऑन डेव्हलपिंग युअर स्किल्स अँड कॉन्फिडन्स. तुम्हाला गरज आहे तुमचे जे काही गुण आहेत किंवा स्किल्स आहेत, तुमची कौशल्य आहेत आणि तुमचा आत्मविश्वास आहे तो डेव्हलप करावा लागेल तुम्हाला. यू मे बी मोर सुटेड टू कॉर्पोरेट ऑर स्ट्रक्चरल एन्व्हायरमेंट. तुम्ही जॉब करण्यासाठी तुम्ही योग्य असाल, परंतु बट कुड स्टील कन्सिडर ऑन्टरप्रिनरशिप विथ द राईट सपोर्ट अँड गायडन्स. तुम्हाला जॉब कॉर्पोरेट जॉब करायला तुम्ही एकदम परफेक्ट मॅच असणार. तुमचे गुण जर 30 आणि 39च्या दरम्यान असेल तर, परंतु थोडासा सपोर्ट मिळाला तर तुम्ही नक्कीच बिझनेस वेंचर चालू करू शकता जर तुमचा स्कोर 30 ते 39च्या दरम्यान असेल तर. आपकी स्कोर अगर 30 टू 39 के बीच में है तो पक्का आप एक कॉर्पोरेट एम्प्लॉय बन सकते हो. आपको आपके स्किल्स पे और कॉन्फिडेंस पे थोड़ा सा काम करना पड़ेगा. लेकिन अगर आपको किसी ने सपोर्ट दिया तो पक्का आप एक एंटरप्रेन्योर बन सकते हो. जर तुमचा स्कोर 20 ते 29च्या दरम्यान असेल, यू मे नॉट बी नॅचरली इन्क्लाइंड टुवर्ड्स एंटरप्रेन्योरशिप. तुम्ही कदाचित नॅचरली अगदी नैसर्गिकपणे तुमचा स्वभावच नाही आहे की बिझनेस तुम्ही सुरू करू शकाल. पण बट कुड स्टील डेव्हलप द नेसेसरी स्किल्स अँड ट्रेड्स विथ प्रॅक्टिस अँड एक्सपिरियन्स. परंतु तुम्ही नक्कीच स्वतःमध्ये बदल करू शकता. जे एका बिझनेसमॅनला लागणारी गुण असतात, कौशल्य असतात, वैशिष्ट्य असतात ते तुम्ही डेव्हलप करू शकता प्रॅक्टिसने आणि अनुभवातनं. यू मे प्रिफर अ मोर सुटेबल अँड सेक्युअर वर्क एन्व्हायरमेंट. तुम्ही खरंच जॉब तर तुम्हाला मिळू शकतो कारण तुम्ही जॉबसाठी बनलेला आहात जर तुमचा स्कोर 20 ते 29 असाल तर. परंतु तुम्ही जर खूप प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्स केला तर तुम्ही पण एक चांगले बिझनेसमॅन होऊ शकता. आपका स्कोर अगर 20 से 29 के बीच में है तो आप नेचुरली एक बिजनेसमैन नहीं बन सकते हो. आप में वो गुण है नहीं, लेकिन आप वो गुण डेवलप कर सकते हो बाय प्रैक्टिस एंड एक्सपीरियंस. आप एक अच्छा सिक्योर जॉब कर सकते हो, लेकिन आपको अगर लगा कि मैं कर सकता हूँ बिजनेस तो आपको आपके स्किल और आपके कॉन्फिडेंस पे काम करना पड़ेगा, प्रैक्टिस करनी पड़ेगी और एक्सपीरियंस लेना पड़ेगा. जर तुमचे मार्क्स 0 ते 19 असतील, यू मे नॉट बी सुटेबल टू ऑन्टरप्रिनरशिप अँड मे प्रिफर अ मोर ट्रॅडिशनल और स्ट्रक्चर वर्क एन्व्हायरमेंट. तुम्ही बिझनेसच्या कामाचेच नाही आहेत जर 0 ते 19 तुमचा जर स्कोर आलेला असेल तर. तुम्ही परफेक्ट एक चांगलं जॉब करू शकता कारण तुमच्यामध्ये रिस्क टेकिंग अबिलिटी नाही आहे, तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तुमच्यामध्ये क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स नाही आहेत. परंतु तरीसुद्धा तुम्ही जर का विचार केला तर तुम्ही हे सर्व स्किल डेव्हलप करू शकता आणि पुढे चालून बिझनेस करू शकता. अगर आपका स्कोर 0 to 19 है तो शायद ही आप एंटरप्रेन्योर बन सकते हो, बिजनेस चला सकते हो, लेकिन ऐसा नहीं है.
अगर आपने ठान लिया तो आप जो भी रिस्क टेकिंग एबिलिटीज़ है, कॉन्फिडेंस है, क्रिएटिव प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स है, वो सब अगर आपने प्रैक्टिस करके अर्न किए और आप में कॉन्फिडेंस आया तो आप पक्का एक बिजनेस स्टार्ट कर सकते हो। इसलिए मायूस नहीं होना है। तो बेस्ड ऑन योर स्कोर कंसिडर द फॉलोइंग स्टेप्स। जो भी स्कोर आया उस पे आपको ये चीज़ें नीचे की जो स्टेप्स हैं वो कंसिडर करनी है। इफ़ यू स्कोर 40 to 50 यू मे वांट टू स्टार्ट एक्सप्लोरिंग बिजनेस आइडियाज। अभी अगर आपका स्कोर 40 to 50 आया है तो आपने स्टार्ट करना है कि मैं कौन सा बिजनेस कर सकता हूँ, कौन सी सर्विस नई लॉन्च कर सकता हूँ, कौन सा नया प्रोडक्ट लॉन्च कर सकता हूँ। आप सर्वे स्टार्ट कर दो, ऑब्जर्वेशन स्टार्ट कर दो, क्योंकि आप में वो नेचुरली गुण है एक बिजनेसमैन बनने के। अगर आपका स्कोर 30 to 39 है, यू मे वांट टू टेक कोर्सेस और अटेंड वर्कशॉप टू डेवलप योर एंटरप्रेन्योर स्किल्स एंड कॉन्फिडेंस। अगर आपका 30 to 39 स्कोर है तो आप ऑन द वर्ज है, आप बन सकते हो। आपको सिर्फ थोड़े बहुत वर्कशॉप अटेंड करने हैं जिसके कारण आपके जो भी एंटरप्रेन्योर स्किल्स है वो और कॉन्फिडेंस है वो आप डेवलप कर सकते हो। आप काफ़ी कम समय में वो कर सकते हो। If you score 20 to 29, you may want to consider working with a mentor or coach to help you develop your skills and traits. अगर आपका स्कोर 20 to 29 के बीच में है तो आपको एक अच्छा मेंटोर, अच्छा कोच की ज़रूरत है जो आपके बिजनेसमैन बनने के जो स्किल्स होते हैं, जो फीचर्स होते हैं वो आप में इनकलकेट करने के लिए, आपको वो ट्रेट्स देने के लिए, वो गुण आप में डेवलप करने के लिए वो आप पे काम करेगा, आपको तराशेगा और आप बिजनेसमैन बन सकते हो। अगर आपका स्कोर 0 to 19 है, यू मे वांट टू फोकस ऑन डेवलपिंग योर कॉन्फिडेंस एंड स्किल्स इन मोर ट्रेडिशनल और स्ट्रक्चर्ड वर्क एनवायरनमेंट। आपको बहुत ज़्यादा मेहनत करनी पड़ेगी। अगर आपको आपका स्कोर 0 से 19 है तो आप बिजनेसमैन बनने में बहुत तगड़ी मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि नेचुरली आप में वो गुण है ही नहीं। लेकिन ऐसा नहीं है कि वो आप में आ नहीं सकते, आप डेवलप कर सकते हो अच्छा कोच डाल के या फिर एक्सपीरियंस लेके। एकदम पूरा स्ट्रक्चर्ड मैनर से खुद पे काम करके आप बन सकते हो। एक रेड इंक में मैंने नोट दिया है, रिमेंबर दिस इज जस्ट अ स्टार्टिंग पॉइंट एंड योर एंटरप्रेन्योरल traits can be developed and refined over time with practice, experience and dedication. Even if your score is 0 or maybe 50, you must make sure that this is just a starting point to start a business. You are simply trying or taking a test whether you possess the entrepreneurial traits or features or not. So don't worry, even if your score is 0 or your score is 50, this is just a first step. In time, if you practice hard, if you take good experience and you are consistent and dedicated to your job or your business, definitely you will be a good person who can create his own or her own empire. So don't get disheartened. इस प्रकार ये जो आपको करना है प्रैक्टिकल नंबर 3 है, जिसमें आपको टेस्ट देनी है और लास्ट में बताना है आपका स्कोर और बोलना है कि सर शायद मैं बन सकता हूँ या मैं बिल्कुल नहीं बन सकता हूँ, मुझे खुद पे काम करना पड़ेगा और मुझे बिल्कुल भी पता नहीं है मैं बन सकता हूँ कि नहीं। ये आपको फाइनल 4-5 लाइन में लिखना पड़ेगा। I hope that I could make a little bit difference in your thinking by giving you the test. So you have to complete it as practical number 3, and honestly you have to answer all the questions that are given. Hardly 10 questions are there and you have to rate yourself. I hope some entrepreneurs will come out of this test. Good luck. Thank you.